आज आपण आलेलो आहोत जुने गंगामध्ये, कोपरगाव तालुक्यामधील जुनी गंगा या ठिकाणी आपण आलेले आहेत। या ठिकाणी जर परिस्थिती जर बघितली तर फार या ठिकाणी गोरगरीब लोकांनी जे दुकानं थाटले होते त्या दुकानाला आज परिस्थिती बघितली तर पूर्ण दुकानामधून पाणी वाहत आहे। आज रात्र त्यांनी जागून काढलेली आहे। आज या कोपरगाव मध्ये पावसाने कहर केलेला आहे आणि हा कहर जनतेसाठी फार नुकसानी झालेला आहे। आज या कोपरगाव मध्ये जर बघितलं तर सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी दुकानं थाटलेले होते आणि आज आपण त्यांना विचारू आज त्यांचं काय होतं परिस्थिती, काय काय परिस्थिती तुमची आली? खेळणी माल गेला वाहून दुकानात पाणी घुसलं, रात्रभर पाणीच पाणी दुकानात। अच्छा, तुमचं कशाचं दुकान होतं? खेळणीचं दुकान होतं आपलं। अच्छा, सगळी खेळणी आहे ना आपली सगळी वाहून गेली आणि सगळी म्हणजे भिजून पण गेली ती। आपण कुठून आला होता? आपण कुठून आलो आहे? आम्ही संगमनेर, आश्विक, प्रतापपूर। संगमनेरवरून आलेले लोक आहेत या ठिकाणी। काही या ठिकाणी बरेच नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी आपलं कशा दुकान होतं? पाणीपुरी, ज्यूस, दाबिली अक्का वाहून गेला आमचं। रात्रभर तुम्ही जागलेले? रात्रभर बसून जागेली, खूप नुकसान झालंय। कोणीच नाही आलंय अजून, कोणीच नाही आलं अजून, कोणीच नाही आलं। आणि प्लस ही जाग पैसे दिले, सगळं दिलं, लाईटीचे पैसे दिले, जागेचे पैसे दिले, लय नुकसान झालं। 10-15 हजार रुपये असेच बघायला गेले। सुद्धा नाही आले काय झालंय काय नाही इथं। माझं लय सामान वाहून गेलं, पाणीपुऱ्या वाहून गेले, सगळं वाहून गेलं। काहीच नाही, काहीच नाही, काहीच कोणीच आलं नाही, कोणीच गेलं बघायला सुद्धा आलं नाही। बघायला नाही आले। रात्रभर बसून जाग आहे आम्ही। तुम्ही या जागेची पट्टी भरलेली आहे का? हा, मग 1800 3,000 रुपये भरेले आम्ही। काहीच नाही, काहीच नाही। दरवर्षी प्रमाणे या ठिकाणी अशीच परिस्थिती असते का? हो, पैसे घेऊन बसले, सगळे घेऊन बसले, काही सुविधा नाही, काही नाही। दादा आपलं काय म्हणणं आहे? आता इथे पाण्याची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे। आज तुमचं कशाचं दुकान होतं? दुकान कशाचं होतं? आम्ही बघतोय, दर्शनाला येत असतो दररोज, मग आज चालायला जागा नाही आम्हाला इथे। दादा आपलं कशाचं दुकान होतं? आपलं दुकान नाही बघतोय आम्ही इथले प्रॉपर आहे, पण वंदे ट्रस्ट यांच्याकडून सगळ्यांकडून फुटो पैसे घेतलेले। तर फुटो पैसे घेतल्यामुळं इकडं सगळ्यांची हाल झालेली, तर त्यांनी यांची व्यवस्था करून द्यावी अशीच मागणी आमची। या ठिकाणी भक्त जे येत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे का या ठिकाणी जी ट्रस्टी आहे त्या ट्रस्टीने या लोकांची जी सोय व्यवस्थित पद्धतीने करून द्यायला पाहिजे होती आणि या ठिकाणी त्यांनी या लोकांची जी काही नुकसान झालेलं आहे तर ह्या लोकांवर येऊन त्यांची शहानिशा केली पाहिजे। काय म्हणता तुम्ही? पावत्या फाटीले, पावत्यावर नंबर आहे, सगळे दिले, पायला बी नाही आले। पावत्या अनुसार त्यांनी आमची भरपाई करून द्यावा एवढी मागणी अशी। या ठिकाणी ट्रस्टने पावत्या फाडलेल्या आहेत, रिसर पावत्या फाडलेल्या आहेत, परंतु आजही अद्याप या ठिकाणी कोणी बघितलेलं आलेलं नाही आणि या ठिकाणी परिस्थिती फार बिकट झालेली आहे। आज जर ती बघितली तर आज उघड्यावर रात्र जागून काढलेली। ताई तुमचं काय म्हणणं आहे? भरपूर पाऊस झालेला, सगळा माल भिजलेला आहे, माल वाहून गेला, लहानपणाचे नुकसान भरपूर। ज्वेलरी दुकान होता माझा, भरपूर वाहून गेलं, सगळं वल्ल झालं, भरपूर नुकसान। नुकसानची भरपाई द्या बा करून आमची। काय द्या, परत दुरुस्ती वगैरे हे सगळं करून द्या। आणि प्लस ते पण उधारी माल आणलाय आणि त्याच्यात पैसे पण गेले नाही आमचे, आमची भरपूर नुकसानी झाली, माल पण वाहून गेलेला आहे आमचा, त्यामुळे आमची भरपाई करून द्यावी सरकारने। ह्या सर्वसामान्य जे दुकानदार आहेत या लोकांचं म्हणणं आहे का सरकारने आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, आमची भरपाई करून दिली पाहिजे, आमचं जे अतोनात नुकसान झालेलं आहे या ठिकाणी शासनाने आमच्याकडे लक्ष वेधलं पाहिजे। या जुने गंगेमध्ये दरवर्षीप्रमाणे मोठा उत्सव साजरा केला जातो, या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते, परंतु आज पावसाने कहर केलेला असताना या ठिकाणी कोणताही अधिकारी, प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आलेला नाही, त्यामुळे या ठिकाणी सर्वसामान्य जनता ही त्रस्त झालेली आहे आणि नाराजी व्यक्त करत आहेत। तर अशा माध्यमातून या ठिकाणी सर्व भयभीत झालेले आहेत आणि ह्या लोकांचे दुकानं अक्षरशः वाहून गेलेले, माल वाहून गेलेला आहे। कर्ज काढून या लोकांनी येथे पावत्या वगैरे फाडून या ठिकाणी त्यांचे दुकानं थाटले होते, परंतु अद्याप
या ठिकाणी पावसाने जी काही रंगकाळ केलेला आहे, या रंगकाळामध्ये सर्वांचे माल, काहींचे माल वाहून गेलेले आहेत, परंतु या ठिकाणी अद्याप शासकीय अधिकारी या ठिकाणी आलेले नाही. तरी शासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन या ही जी दुकानदार थाटलेले लोक आहेत यांच्याविषयी संपर्क साधून यांचे झालेले अतोनात नुकसान याची भरपाई मिळावी एवढीच अपेक्षा. गावकऱ्यांनी आमच्याकडून 3-3, 2-2 हजार घेतले. रात्रभर आम्हाला झोपा नाही, लेकरं भाडे पाण्या पावसात भिजतात आणि गावकरी आले पण नाही बघायला. त्यांचं दुर्लक्ष करून टाकलं त्यांनी. काही आहे का नाही बाबा सोय आमची? आम्ही कर्ज काढून ते काढून त्यांच्याकडून पैसे आणून आम्ही माल वगैरे भरला आणि दिवसभर आम्ही रात्रभर असं धंदे नाही, पाणी नाही, पाण्या पावसाचं. तर गावकरीने येऊन बघायचं होतं, आमच्याकडं लक्ष द्यायला पाहिजे होतं. कोणीच आलं नाही, काही नाही. एवढं पाणी बघून त्यांना आमची माया पण नाही आली, ती पण नाही आली. एवढं बाबा तुमच्या हिशोबाने सरकारकडून सांगा. त्यांच्याकडे दुकानीचे जसे पावत्या काढले तसे सगळं आहे. लाईट वगैरे त्यांनी 2 दिवसातच आमच्याकडून लगेच पैसे काढले त्यांनी. याच्यापूर्वी तुम्हाला काही कल्पना देण्यात आली होती का या ठिकाणी असं प्रकारे घटना घडत नाही ना, काहीच नाही. मग त्यांनी सांगायला पाहिजेत ना. असं किती वाजता या ठिकाणी पाणी या ठिकाणी जमायला सुरुवात झाली होती? 4 वाजेपासून नाही का पाऊस चालू झाला आणि आतापर्यंत पाऊस चालू आहे. त्यांनी नाही का दुर्लक्ष करून टाकलं. पाण्या पावसाने आमची लय हाल केली आहे, म्हणजे लय हाल झाली आमची. जेवण सुद्धा आम्ही रात्रभर जेवण नाही केलं, काहीच नाही केलं. आमचं पाण्यातच रात्रभर पाण्यातच आमचा दिवस गेला. रात्र गेलं, दिवस गेलं. अजून सकाळपासून आम्हाला चहा नाही, पाणी नाही, काहीच नाही. हे लेकरं बाळा आमच्या पाण्या पावसात असे भिजू राहिले. आपण कुठून आलो आहात? आम्ही सावळवीर वरून.